आता आमचं आरक्षण आता संपलं आहे. आता आम्ही पुढे काय, आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्या मध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकरी होणार. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार. म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे. भुजबळ साहेबांची मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांची करेन. नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ. या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे. हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही. मग म्हणाल मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ठीक आहे, मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या. हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे. ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही. ओबीसी समाजाचं समाधान झालं आहे. ओबीसी समाजाचं काय म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, पण ओबीसीला धक्का लागता का म्हणजे ओबीसीला कुठे धक्का लागलाच नाही. ते राजकीय दृष्ट्या म्हणायचं असतं, पण सामान्य ओबीसी कन्व्हिन्स आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने मराठा समाजाला सुद्धा समाधानी केलं, पण आपल्या ओबीसी आरक्षणाला हात लावला नाही यात सामान्य ओबीसी नागरिक कन्व्हिन्स आहे.